जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुण्य तथागत सम्यक संबुद्ध, भगवंताने निर्माण केलेला सद्धम्म प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ यांना त्रिवार वंदन. प्रियदर्शी राजा सम्राट अशोक विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. द्वितीय खंड भाग दुसरा, परिव्राजकांची धम्मदीक्षा, त्यामधील पाठ 5वा, भगवान बुद्धांचे पहिले प्रवचन, शील मार्ग चालू. नंतर भगवान बुद्धाने परिव्राजकांना शील मार्ग तथा सद्गुणाचा मार्ग समजावून सांगितला. त्याने त्यांना सांगितले की शील मार्ग म्हणजे पुढील गुणांचे पालन करणे होय. शील मार्ग म्हणजे पुढील गुणांचे पालन करणे होय. पहिलं शील, दुसरं दान, तिसरं उपेक्षा, चौथं नैष्क्रम्य, पाचवं वीर्य, सहावं शांती, 7वं सत्य, 8वं अधिष्ठान, 9वं करुणा आणि 10वं मैत्री. या सद्गुणांचा अर्थ परिव्राजकांनी भगवान बुद्धाला विचारला. त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान बुद्ध म्हणाले, शील म्हणजे नीतिमत्ता, वाईट गोष्टी न करण्याकडे आणि चांगल्या गोष्टी करण्याकडे असलेला मनाचा कल, अपराध करण्याची लाज वाटणे, शिक्षेच्या भीतीने वाईट गोष्ट करण्याचे टाळणे म्हणजे शील. शील म्हणजे पापभीरुता. नैष्क्रम्य म्हणजे ऐहिक सुखाचा त्याग, स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुसऱ्यांच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता, रक्त, देह अर्पण करणे. इतकेच नव्हे तर प्राणत्याग करणे म्हणजेच दान होय. वीर्य म्हणजे योग्य सम्यक, वीर्य म्हणजे योग्य प्रयत्न हाती घेतलेले काम यंकिंचितही माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्यानिशी पूर्ण करणे म्हणजे वीर्य. शांती म्हणजे क्षमाशीलता, द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे हे याचे सार होय. कारण द्वेषाने द्वेष शमत नाही, तो फक्त क्षमाशीलतेनेच शांत होऊ शकतो. सत्य, सत्य म्हणजे खरे. माणसाने कधीही खोटे बोलता कामा नये. त्याचे भाषण हे सत्यच असले पाहिजे. ते सत्याखेरीज दुसरे काहीही असता कामा नये. अधिष्ठान म्हणजे ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय. करुणा म्हणजे सर्व मानवाविषयीची प्रेमपूर्ण दयाशीलता. दयाशीलता. मैत्री म्हणजे सर्व प्राण्यांविषयी, मित्रांविषयीच नव्हे तर शत्रूंविषयी देखील, मनुष्य प्राण्यांविषयीच नव्हे तर सर्व जीव मात्रांविषयी बंधुभाव बाळगणे. उपेक्षा म्हणजे औदासिन्याहून निराळी अशी अलिप्तता, अनासक्ती, आवड किंवा नावड नसलेली ती एक मनाची स्थिती होय. ती एक मनाची स्थिती होय. फलप्राप्तीने विचलित न होणे, परंतु निरपेक्षतेने सतत प्रयत्न करीत राहणे म्हणजे उपेक्षा. उपेक्षा म्हणजे त्याच्यामध्ये सुखही नसते, दुःखही नसते. मग कोणी सत्कार केला काय, सत्कार नाही केला काय, उपेक्षे भावने जगत राहणे. आपल्या कुवतीनुसार प्रत्येकाने या सद्गुणांचे पालन केले पाहिजे. म्हणूनच त्यांना पारमिता, पूर्णत्वाच्या अवस्था असे म्हणतात. ही पारमिता आहे. यामध्ये एक एक पारमी आहे. शील, दान, उपेक्षा, नैष्क्रम्य, वीर्य, शांती, सत्य, अधिष्ठान, करुणा, मैत्री. आता हे कसं आहे, हे पारमिता आणि परिपूर्णपणे भगवान बुद्धाच्या अंगी होती. पण ही सामान्य मनुष्याच्या अंगी जर 0.1%, 1%ही नाही, 1%पेक्षाही आपण त्याचे 100 पॉईंट पकडू, त्याच्यातला 0.1% जरी एखाद्याच्या अंगी असेल ना, हा गुणधर्म एक एक सगळा, तरी लय भलं होते, भयंकर भलं होते, भयंकर.
इतकं पॉवरफुल आहे हे. ते म्हणते ना, एखादी गोष्ट समजून घ्या, एखाद्याच्या समजून घ्या आजोबानं 1000 एकर जमीन असन आणि त्याचे समजून घ्या 1000 एकर जमीनचे समजून घ्या त्याचे पुढची 5 जण आणि त्या 5 लेकराले अजून लेकरं बा म्हणते 1000 एकर मग आजोबा पैसे होती, तरी म्हणते आमच्या हिस्सेला 50 एकर येते म्हणते एका जणाच्या, एवढी जमीन आहे. अशा प्रकारे हे एवढं भयंकर कुशल कर्म आहे हे पारमितेचं, अफाट आहे. त्याच्यापेक्षाही, त्या जमिनीपेक्षाही अफाट आहे, संपत्तीपेक्षाही अफाट आहे. एखाद्या त्या अडाणी अंबानी किती संपत्ती असन त्याच्यापेक्षाही महान आहे हे एक पारमी. याची किंमत नाही मोजू शकत कोणी, पैशाने याची किंमत मोजू शकत नाही. कोणी व्यक्ती कितीही धनवान असन, किती श्रीमंत असन, तरी तो हे पारमी विकत नाही घेऊ शकत. याला धम्माच्या बलानेच मिळवा लागते, दुसरा मार्ग नाही. नाही एखाद्यानं काय म्हटलं, माझ्यापाशी बंब पैसे आहे मी विकत घेईन, कोणत्याच दुकानात विकत नाही भेटत हे. त्यानं म्हटलं माझी बंब पैसे आहे मी शील विकत घेईन, मी दान विकत घेईन, मी उपेक्षा विकत घेईन, मी नेष्कर्म विकत घेईन, मी वीर्य विकत घेईन, मी शांती विकत घेईन, सत्य विकत घेईन, अधिष्ठान विकत घेईन, करुणा विकत घेईन, मैत्री विकत घेईन. फेल आहे सगळा, तो गेला वाया, तो विकत घेऊ शकत नाही. हे काहून सांगलो असं मी, काही जणांना काय वाटते पैसा साहेब हा सगळं, चुकीची कन्सेप्ट आहे. पैसा चलन आहे फक्त, त्याची विल्हेवाट कशी लावायची, त्याला योग्य दिशा कशी द्यायची हे धम्म शिकवते. त्या संपत्तीला मग तो गरीब असो, श्रीमंत असो, मध्यमवर्गीय असो की भयंकर श्रीमंत असो, त्याला जगण्याची कला, त्याची विल्हेवाट कशी लावायची, त्याला मार्ग कसा दाखवायचा हे त्याला धम्म शिकवते. का रे बाबा, तू आता गरीब आहे का, तुला असं जगा लागते हे धम्म शिकवते. आता तू मध्यमवर्गीय, तुला हे मिळवायचं आहे, तुला असं जगा लागते. तू खूप श्रीमंत आहे, तुला हे करायचं आहे हे धम्म शिकवते. नाही केलं घातपात, नुकसान. तर पहा किती श्रीमंत असन तर त्याची बिमारी दुरुस्त होऊ शकत नाही, पैसा असूनही त्याला शेवटी मराच लागते. म्हणून हे धम्माचं तत्व, श्रीमंत लोकांना काय वाटते की आमच्याशी पैसा आहे म्हणजे बा झालं, आम्ही सगळंच काही करू शकतो. चुकीचं आहे. धम्माशिवाय त्याच्यापाशी पर्यायच नाही दुसरा. त्याने धम्माच्या तत्वाला चालाच लागते, त्याच्यावर दुसरं ऑप्शनच नाही आहे. मग तो गरीब असो, मध्यमवर्गीय असो की भयंकर श्रीमंत असो, धम्माशिवाय दुसरा मार्ग नाही. म्हणून ह्या पारमिता आहे. ह्या पारमिता कधी माणूस पूर्ण करू शकते, ज्याच्यापाशी शिलाचं बळ असेल. मग तो गृहस्थी असो की परिव्राजक असो का संन्यासी असो, कोणता साधू संत असो, कोणी असो, त्याला सगळ्याला हेच लागू आहे. दुसरं ऑप्शन नाही आहे जगामध्ये. भगवंताच्या धम्माशिवाय दुसरा मार्गच नाही मुक्ती मिळवण्याचा. दुःखातून मुक्ती हाच एकमेव आहे. म्हणून ही एक पारमी शिलाच्या आधारावर परिपूर्ण झाल्यानंतर हे समजते. आणि जो दारू पिऊन राहिला, कायचं होय रे बा, कायचं दान होय, कायचं निष्क्रम्य होय, काय लावलं तू ना गायची मैत्री होय, त्याला काय समजते. एखादा नशामध्ये आहे किंवा जुवा खेळायला पत्ते, जुवारीच आहे निरा, त्याला फक्त त्याला काय ह्या गोष्टी समजतात. कुठल्या तरी तो एका गुरफटलेला आहे, कुठं तरी एकदम गुंतलेला आहे भयंकर, त्यांना ह्या गोष्टी नाही समजत. किंवा संपत्तीला चिकटून आहे, तर जरी संपत्ती असं जवळं सामान्य असं मध्यवर्गीय, त्याला हे तत्त्व कधी कळते, जेव्हा त्याच्यापाशी शिलाचं बळ असेल. शिलाचं बल असेल तरच त्याला ह्या गोष्टी कळतात. मग तो गरीब असो, मध्यमवर्गीय असो की श्रीमंत असो. म्हणून ह्या 10 पारमितामध्ये माणसाचं सुख समाधान दडलेलं आहे, शांती दडलेली आहे. इतकं महान आहे हे कार्य. यामध्ये एक पारमी, हे जेव्हा तुम्ही एखादी पारमी पूर्ण करता किंवा दान पारमी केली पूर्ण किंवा उपेक्षा पूर्ण केली किंवा निष्क्रम्यामध्ये तुम्ही उतरले, तर तुमच्या बाकीच्या कड्या ॲटोमॅटिक सुटतात. एक पारमी केली दुसरी पारमी सुरू होते, दुसरी पारमी केली तिसरी पारमी सुरू होते. एकामेकाशी जुडलेल्या आहे ह्या. म्हणजे तुम्ही मैत्री केली तर तुम्हाला उपेक्षा भेटते, निष्क्रम्य भेटते, वीर्याचं बल भेटते, सत्य भेटते, अधिष्ठान मिळते, करुणा उत्पन्न होते. एक पारमी केली का दुसरं सगळ्या थोडं भेटते. इतकं मोठं महान याच्यातमध्ये बल आहे. म्हणून ह्या बाबी आपण समजून घेतल्या पाहिजे.
आणि त्या दिशेनं वाटचाल केली पाहिजे. त्यानंतर आहे 6 भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन. बुद्धाने आपला धम्म आणि त्यातील विषय समजावून सांगितल्यानंतर परिव्राजकांना विचारले, व्यक्तिगत शुद्धी हा जगातील चांगल्या गोष्टीचा पाया नाही काय? त्यांनी उत्तर दिले, आपण म्हणता ते बरोबर आहे. म्हणजे व्यक्तिगत शुद्धी स्वतःबद्दल. म्हणून भगवंत विचारतात, व्यक्तिगत शुद्धी हा जगातील चांगल्या गोष्टींचा पाया नाही काय? त्यांनी उत्तर दिले, आपण म्हणता ते बरोबर आहे. नंतर बुद्धाने विचारले, लोभ, क्रोध, अज्ञान, प्राणीहत्या, चोरी, व्यभिचार आणि खोटे बोलणे यामुळे व्यक्तिगत शुद्धीचा पाया ढासळत नाही काय? या वाईट गोष्टीवर ताबा ठेवता यावा म्हणून व्यक्तिगत शुद्धीकरिता चारित्र्याचे सामर्थ्य वाढविणे आवश्यक नाही काय? प्रश्न, माणसामध्ये जर व्यक्तिगत शुद्धी नसेल तर तो चांगल्या गोष्टी करण्यास सहाय्यभूत कसा होऊ शकेल? चांगल्या गोष्टी करण्यात सहाय्यभूत कसा होऊ शकेल? आणि परिव्राजकांनी उत्तर दिले, आपण म्हणता तसेच आहे. म्हणून तर नाही होत ते कामं चांगले. त्यांच्याकडे हे व्यक्तिगत शुद्धीच नाही आहे. मग तो काय चांगलं काम करणार? जिकडं तिकडं निरं आपला हेतू साध्य करण्याच्या मागं लागलेले आहे. आणखी असे की दुसऱ्यांना गुलाम करण्यास किंवा त्यांच्यावर सत्ता गाजविण्यात लोकांना हरकत का वाटत नाही? दुसऱ्यांचे जीवन दुःखी करण्यात त्यांना काही का वाटत नाही? माणसे एकमेकांशी सदाचाराने वागत नाहीत हेच त्याचे कारण नव्हे काय? आणि परिव्राजक उतरले, बरोबर आहे. जर प्रत्येकाने अष्टांग मार्गाचा सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक आजीविका, सम्यक कर्मांत, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी याचा थोडक्यात सदाचार मार्गाचा अवलंब केला तर एक माणूस दुसऱ्या माणसावर करीत असलेला अन्याय आणि अमानुषपणा दूर होणार नाही काय? त्यावर ते म्हणाले, होय. म्हणजे पहा इतकं बल आहे याच्यामध्ये, या आर्य अष्टांगिक मार्गामध्ये. म्हणजे थोडक्यात जरी थोडंसं जरी अंगीकार बाळगून त्याच्यावर चालला माणूस तर ते त्याचं दुःख तो कमी करू शकते, दूर करू शकते. शील किंवा सद्गुणांच्या मार्गाचा उल्लेख करून बुद्धाने विचारले, गरजू आणि गरीब लोकांचे दुःख नाहीसे करण्यासाठी, आणि सर्व लोकांचे कल्याण करण्यासाठी दान आवश्यक नाही काय? जेथे दारिद्र्य आणि दुःख आहे तेथे लक्ष पुरवून ते दूर करण्यासाठी करुणा आवश्यक नाही काय? निस्वार्थपणे करावयाच्या कार्यासाठी निष्काम भावाची आवश्यकता नाही काय? वैयक्तिक लाभ होत नसला तरीही सतत प्रयत्नशील राहण्यासाठी उपेक्षा आवश्यक नाही काय? पहा, आता बरेच जणांनी स्वतःचा काय लाभ आहे. आता जर श्रीमंत जरी आहे तरी स्वतः लाभच पाहिजे. बम श्रीमंत आहे त्याच्यापाशी उपेक्षा पाहिजे. मग का बा माझ्यापाशी आता 5 करोड आहे, 10 करोड आहे, 100 करोड आहे, बा मला आता फक्त समाजासाठी गरीब लोकांसाठी काम करायचं आहे. बा मी काही त्याच्यामध्ये हे ठेवत नाही. मी उपेक्षा भाव ठेवतो. कुठल्याही प्रकारची अपेक्षा ठेवत नाही. उपेक्षा भाव, असुखत अदुखत त्याच्यामध्ये त्याला म्हणतात आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सुखही नाही आणि त्याला दुःखही नाही, मध्यम मार्गामध्ये आहे तो. अशा प्रकारची उपेक्षा भाव म्हणून म्हटलेलं आहे इथं, उपेक्षा आवश्यक नाही काय? माणसावर प्रेम करणे आवश्यक नाही काय? आणि ते म्हणाले, होय. याच्याही पुढे जाऊन मी म्हणतो, केवळ प्रेम करणे पुरेसे नाही, खरी आवश्यकता आहे मैत्रीची. ती
प्रेमापेक्षा जास्त व्यापक आहे. केवळ मानवाविषयीच नव्हे तर सर्व प्राणीमात्रांविषयी बंधुभाव वाटणे हा मैत्रीचा अर्थ आहे. मानवापुरती मर्यादित नाही अशा प्रकारची मैत्री आवश्यक नाही. अशा प्रकारची मैत्री आवश्यक नाही काय? आपले मन निपक्षपाती, मोकळे, प्रत्येकावर प्रेम करणारे आणि कुणाचाही द्वेष न करणारे असे असावे. म्हणून आपण स्वतःला जो आनंद हवा असतो तोच आनंद सर्व प्राणीमात्रांना मैत्रीखेरीज यापेक्षा दुसऱ्या कशाने मिळू शकेल? ते सर्व म्हणाले, होय, परंतु या सर्व सद्गुणांच्या आचरणास प्रज्ञेची, बुद्धीची जोड दिली पाहिजे. बुद्धाने विचारले, प्रज्ञा आवश्यक नाही काय? परिव्राजकांनी काहीच उत्तर दिले नाही. आपल्या प्रश्नाचे उत्तर देणे त्यांना भाग पाडण्यासाठी भगवान बुद्ध पुढे म्हणाले, दुष्कर्म न करणे, वाईटांचा विचार न करणे, उपजीविकेसाठी कुमार्गाचा अवलंब न करणे आणि जे वाईट आहे किंवा दुसऱ्याला दुःख देणारे आहे असे काहीही न बोलणे हे चांगल्या माणसाच्या अंगाचे गुण होत. परिव्राजक म्हणाले, होय, ते बरोबर आहे, परंतु आंधळेपणाने सत्कृत्य करणे हे उचित आहे काय? भगवान बुद्धाने विचारले. मी म्हणतो नाही, हे पुरेसे नाही. भगवान बुद्ध परिव्राजकास पुढे म्हणाले, हेच जर पुरेसे होते तर तान्हे मूल नेहमीच चांगली कृत्ये करते असे म्हणावे लागेल. कारण तान्ह्या मुलाला शरीर म्हणजे काय हे कळत नसते. पाय झाडण्याखेरीज ते आपल्या शरीराने दुसरे कोणतेही वाईट कृत्य करू शकणार नाही. बोलणे म्हणजे काय हे त्याला कळत नाही. त्या अर्थी रडण्यापलीकडे अधिक वाईट असे ते काही बोलूच शकणार नाही. आनंदाने किंकाळ्या मारण्यापलीकडे विचार म्हणजे काय हे त्याला कळत नाही. उपजीविका म्हणजे काय हे त्याला कळत नाही. त्या अर्थी आईचे स्तन चोखण्यापलीकडे जगण्याचा दुसरा कोणताही वाईट मार्ग ते अवलंबू शकणार नाही. प्रज्ञेच्या कसोटीला सद्गुण मार्ग उतरला पाहिजे. म्हणून समज आणि बुद्धी हेच प्रज्ञेचे दुसरे नाव आहे. प्रज्ञा पारमिता ही इतकी महत्त्वाची व आवश्यक का आहे याचे दुसरेही एक कारण आहे. दान आवश्यक आहे, परंतु प्रज्ञेशिवाय दानाचा दुष्परिणाम होऊ शकतो. करुणेची आवश्यकता आहे, परंतु प्रज्ञेशिवाय करुणेचा परिणाम वाईट गोष्टींना आधार देण्यात होण्याचा संभव आहे. पारमितेची प्रत्येक कृती ही प्रज्ञापारमिताच्या कसोटीला उतरली पाहिजे. शहाणपण हे प्रज्ञापारमिताचे दुसरे नाव आहे. नाही तर मग काही जण काय, तुम्ही दान देऊ राहिले, एखादा कोण दान देऊ राहिला आणि तो पिते दारू, धम्माचं कामच नाही करत, तिथं प्रज्ञाच नाही आहे. तर दान जो धम्माचं काम करते त्याला दिलं पाहिजे. नाही तर मग कोणी दारू पिऊ राहिला, उडून देते, काही अर्थ नाही. काही जण पार्ट्या करतात, एन्जॉय करतात, तर त्याला दान नाही दिलं पाहिजे. कारण ते दानाचं मग त्याची कुशलकर्मही भेटत नाही. कुशलकर्म भेटले पाहिजे ना, म्हणून ते योग्य व्यक्तीला आपण ते दिलं पाहिजे. शहाणपण हे प्रज्ञापारमितेचे दुसरे नाव आहे. माझे म्हणणे असे की अकुशल कर्म कोणते आणि ते कसे घडून येते याचे ज्ञान आणि जाणीव असणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे कुशल कर्म कोणते याचे ज्ञान व जाणीव असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे अकुशल कर्म कोणते आणि कुशल कर्म कोणते याचे देखील ज्ञान आणि जाणीव असली पाहिजे. अशा ज्ञानाशिवाय कृती चांगली असूनही खरा चांगुलपणा असू शकणार नाही. म्हणूनच मी म्हणतो की
प्रज्ञा हा एक आवश्यक असा सद्गुण आहे. नंतर परिव्राजकांनी पुढील प्रमाणे आदेश देऊन भगवान बुद्धाने आपले प्रवचन संपविले. नंतर परिव्राजकांना पुढील प्रमाणे आदेश देऊन भगवान बुद्धाने आपले प्रवचन संपविले. माझा धम्म निराशावादी आहे असे तुम्ही म्हणण्याचा संभव आहे, कारण तो दुःखाच्या अस्तित्वाकडे मानवजातीचे लक्ष वेधितो. मी असे म्हणतो की माझ्या धम्माविषयीचा हा दृष्टिकोन चुकीचा ठरेल. माझा धम्म दुःखाचे अस्तित्व मान्य करतो यात शंका नाही, परंतु दुःखाचे निरसन करण्यावरही तो तितकाच जोर देतो हे विसरू नका. माझ्या धम्मामध्ये मानवी जीवनाचा उद्देश आणि आशा या दोहोंचाही अंतर्भाव आहे. माझ्या धम्माचा हेतू अविद्या नष्ट करणे हा आहे. अविद्या म्हणजे दुःखाच्या अस्तित्वाविषयीचे ज्ञान होय. म्हणजे माझ्या धम्माचा हेतू अविद्या नष्ट करणे हा आहे. अविद्या म्हणजे दुःखाच्या अस्तित्वाविषयीचे ज्ञान होय. माणसाला जर आपलं दुःख समजलं, काही काही दुःख समजत नाही, आपलं परेशान राहते. कोणी डोक्यावर हात देऊन, कोणी कायच्या, कोणी पुलावर हात देते, टाका उडी, लय टेन्शन आहे, टाकू उडी. कोणी मग ट्रेनलेच पाहत राहते, ट्रेन खाली जाऊ का ट्रेन खाली. कोणी ट्रकालेच पाहते, ट्रकाखाली जाऊ. म्हणजे विचार करते कशी आत्महत्या करू बा, कसं मरू. त्याला हे समजलं नाही अजून का माझे दुःख काय आहे नेमकं. म्हणून इथं म्हटलं आहे माझ्या धम्माचा हेतू अविद्या नष्ट करणे हा आहे. अविद्या म्हणजे दुःखाच्या अस्तित्वाविषयीचे ज्ञान होय. अविद्या म्हणजे दुःखाचं अस्तित्व काय बा, आपलं दुःख काय याचं ज्ञान असलं पाहिजे प्रत्येकाले. का माझे दुःख काय आहे बा, मी दुःखी कशामुळे आहो, मला बायको काहून बोलते, मला नवरा काहून बोलते, मला बा माझ्या जीवनामध्ये दुःख काहून आहे, माझ्या जीवनात संकट काहून आहे, याचं दुःख पहिले कळलं पाहिजे. का माझे दुःख नेमकं काय आहे. किराणा संपला हे दुःख आहे, मी काम करत नाही हे दुःख आहे, मी दारू पितो हे दुःख आहे, का मी काही अजून गांजा पितो हे दुःख आहे, मी जुयामध्ये पैसे उडवले हे दुःख आहे. दुःख काय आहे, दुःख काय आहे हे जर दुःख समजलं तर ते दुःख पहिले दूर करावं लागेल. का बा मी दारू पितो, दारू सोडावं लागेल, एक दुःख कमी झालं. आता दारूचे पैसे जमा करावं लागेल, जे दारूचे सोडले दारूचे पैसे जमा करायचे, त्याच्यामध्ये काजू बदाम घ्यायचे, फळ फ्रूट घ्यायचं, घरीमध्ये किराणा न्यायचा. म्हणजे दुःख संपलं ना. मग बायकोही बोलत नाही, भांडणही होत नाही. जुवा खेळणं बंद करावं लागेल. का जुयामध्ये पैसे गेले, आता बा थांबा लागेल. ह्या जुया खेळल्यामुळे माझे पैसे मी कमावलेले, आता जुवा मला बंद करावं लागेल, मग पैसे जोडावं लागेल, कमवावं लागेल, आणि मग त्यापासून आपली विल्हेवाट लावावं लागेल. अजून काय दुःख आहे, अजून बा मी कामाला जात नाही. जर कामाला जात नसाल मग काम करावं लागेल. का बा मी कामाला जात नाही, बिळ्यास पेत राहतो किंवा मग टाईमपास करता राहतो बा, मग काम करावं लागेल. कामाला गेल्यानंतर पैसे येतील, पैसे आल्यानंतर किराणा येईल, मग एक दुःख कमी होईल. तर हे दुःख काय आहे हे जर समजलं तर मग सगळे प्रॉब्लेम सॉल्व होते. दुःख आहे बा पैसाच नाही जवळ, मग पैसा कसा येते. आज झाडाला तर पैसे लागत नाही. कोणत्या जंगलात झाड आहे बा पैशाचं, तिथं जाऊन पैसे तोडतो असं तर काही आहे नाही. तर पैसा कमवावं लागते. मग पहिले समजा पैसा कमवावं लागते. पैसा माझे दुःख आहे, माझी पैसा नाही आहे. तर मग पैसा, मग भगवंतानी म्हटलं सम्यक मार्गानं पैसे कमवा, म्हणजे चांगल्या मार्गानं पैसे कमवा. मग चांगले मार्ग भरपूर आहे पैसे कमवायचे. कष्ट करणं आहे, काम करणं आहे, कोणता छोटा मोठा व्यवसाय करणं आहे, त्या चांगल्या मार्गातून तुम्ही पैसे कमवू शकता. म्हणजे अगोदर आपल्याला दुःखाचं ज्ञान असलं पाहिजे. जगात दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःख दूर करता येते. दुःख दूर करण्याचा आर्य अष्टांगिक मार्ग आहे. आता आर्य अष्टांगिक मार्ग हा प्रत्येक क्षेत्रामध्ये लागू आहे. जो व्यक्ती जे काम करते, मजुरी करते, व्यवसाय करते, बिझनेस करते, नोकरी करते, कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करते, प्रत्येक मनुष्य प्राण्याला हे 4 आर्य सत्य लागू आहे. दुःखाचं कारण, दुःख दूर करता येते, दुःख दूर करण्याचा आर्य अष्टांगिक मार्ग. हे जर समजलं तर सगळे प्रॉब्लेम सॉल्व. मग तुम्ही गरीब असा,
मध्यमवर्गीय असा का श्रीमंत असा, आपल्या आपल्या तुम्ही याच्यामध्ये कुशल कर्म करून चांगल्या प्रकारे जीवन कंठित करू शकता. हा सर्व मार्ग भगवान बुद्धांनी सांगितलेला आहे, तो आपण समजून घेतला पाहिजे. माझ्या धम्माचा हेतू अविद्या नष्ट करणे हा आहे. अविद्या म्हणजे दुःखाच्या अस्तित्वाविषयीचे ज्ञान होय. त्यात आशा आहे, कारण मानवी दुःखाचा अंत करण्याचा मार्ग तो दाखवितो. तुम्हाला हे म्हणणे मान्य आहे की नाही? आणि परिव्राजक म्हणाले, होय, आम्हाला मान्य आहे. म्हणजे दुःखाचं कारणही दाखवते, आशाही दाखवते का बा तुला जे दुःख आहे त्याला काहीतरी कारण आहे. कारणही सांगते भगवंत. त्या कारणाला दूर करता येते. दुःखाचं कारण काय? दुःखाचे मूळ कारण तृष्णा कारण आहे. राग, द्वेष, लोभ, मोह हे कारण आहे दुःखाचं. आता ह्या कारणाला तुला दूर करता येते म्हणजे आशा आहे. म्हणजे सांगितलं ना मी का मग जे प्रॉब्लेम रागानं दुःख आहे, राग असल्यामुळे दुःख आहे, द्वेष असल्यामुळे दुःख आहे, लोभ असल्यामुळे दुःख आहे, आणि मोह, दारू, नशा, अलग अलग प्रकारचा मोह असते त्याच्यामुळे दुःख आहे. मग हे दुःखाचं कारण होय. दुःखाचे मूळ कारण तृष्णा, राग, द्वेष, लोभ, मोह. आता बा भगवंताने आशाही सांगितली का आशा आहे बा तुझ्यापाशी ते दुःख दूर करण्याची. काय आशा आहे? का दुःख दूर करता येते ही आशा होय. आणि दुःख दूर करण्याचा आर्य अष्टांगिक मार्ग सम्यक दृष्टी, सम्यक व्यायाम, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक स्मृती, सम्यक समाधी, ह्या जेवढे सम्यक बाबी आहे याला समजून घ्यावं लागते. आणि त्याला शांत चित्तानं समजून घ्यावं लागते. कोणतरी असते मग आपल्या घरामध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या शेजारी पाजारी काकू असते, काका असते, मामा असते, मामी असते, आजी असते, आजोबा असते, भाऊ असते, बहीण असते, आई असते, वडील असते, मित्र असते, कोणी ना कोणी असते जो आपल्याला धम्माचा मार्ग सांगत राहते. त्याचं ऐकायला लागते. ते ऐकलं तर आपलं कल्याण होते, मंगल होते, आणि आपण चांगल्या दिशेने मग वाटचाल करू शकतो. म्हणून धम्म हा तुम्ही कुठल्याही स्तरावर, कोणत्याही क्षणी, कोणत्याही वेळेमध्ये, जब जागे तब सबेरा, कोणत्याही क्षणी तुम्ही स्वीकारू शकता. इतका महान हा धम्म आहे. धम्म तुम्हाला तुमच्यापुढे हात पसरून असा आहे का ये बाबा माझ्याकडे ये, सुधर, आता सुधर, ये लवकर. प्रत्येक क्षणाला हात देऊन उभाच आहे. तुम्हाला जेव्हा बदलायचं आहे तेव्हा तुम्ही बदलू शकता. इतका महान हा धम्म आहे. पुढे 7 परिव्राजकांची प्रतिक्रिया. हा खरोखरच एक नवीन धम्म आहे. याची परिव्राजकांना ताबडतोब जाणीव झाली. जीवनाच्या प्रश्नाकडे पाहण्याच्या या नव्या दृष्टीचा त्यांच्यावर इतका परिणाम झाला की ते एकमताने म्हणाले. नव्या दृष्टीचा त्यांच्यावर इतका परिणाम झाला की ते एकमताने म्हणाले, जगाच्या इतिहासात आजपर्यंत मानवी दुःखाचे अस्तित्व मान्य करणे हाच धर्माचा खरा पाया आहे. मानवी दुःखाचे अस्तित्व मान्य करणे हाच धर्माचा खरा पाया आहे. हे कोणत्याही धर्म संस्थापकाने सांगितलेले नाही. जगाच्या इतिहासात कोणत्याही धर्मसंस्थापकाने या दुःखाचा परिहार करणे हा धर्माचा खरा उद्देश आहे हे सांगितलेले नाही. जगाच्या इतिहासात यापूर्वी मूलतःच इतका सरळ आणि साधा, अद्भुतता आणि अतिमानुषी शक्तीपासून इतका मुक्त, अतिमानुषी शक्तीपासून इतका मुक्त आत्मा, ईश्वर आणि मरणोत्तर जीवन यावरील श्रद्धेपासून इतका स्वतंत्र, इतकेच नव्हे तर अशा श्रद्धेला विरोध असणारा मुक्तीचा मार्ग कधीही पुढे मांडण्यात आला नाही. भ्रमातून बाहेर काढलं भगवंतांनी. म्हणजे आत्माच्या, ईश्वराच्या, मरणोत्तर जीवनाच्या या भ्रमातून तुम्हाला बाहेर काढलं. ते आहे नाही याच्यातून पलीकडे जाण्यापेक्षा याच जीवनाला उत्तम बनवणे, याच जीवनाला कुशल बनवणे याच्यावर भगवंतांनी भर दिलेला आहे. मुक्तीचा मार्ग कधीही पुढे मांडण्यात आला नाही. जगाच्या इतिहासात यापूर्वी
कुणीही अशा धर्माची योजना पुढे मांडली नाही की ज्यामध्ये दैवी साक्षात्काराला थारा नाही आणि ज्यांच्या आज्ञा ह्या ईश्वराच्या आज्ञा नसून त्या माणसाच्या सामाजिक गरजांच्या चिकित्सेपोटी निर्माण झालेल्या आहेत। जगाच्या इतिहासात मोक्ष हे असे सुखाचे वरदान आहे की जे माणसाने स्वप्रयत्नाने व सदाचाराने वागून याच जन्मात आणि याच पृथ्वीतलावर राहून प्राप्त करावयाचे असते। हा मोक्षाचा अर्थ यापूर्वी कुणीही सांगितला नाही। भगवान बुद्धाच्या नव्या धम्माचे प्रवचन ऐकल्यावर परिव्राजकांनी अशा भावना व्यक्त केल्या, जो अत्युच्च नैतिक भावनेने प्रेरित झालेला आहे आणि जो आपल्या काळातील बौद्धिक ज्ञानाचा तज्ज्ञ आहे, तो एक नव्या विचारांचा प्रणेता आहे। याच जगात याच जीवनात आत्मविकास व आत्मसंयमन यांच्या योगाने झालेल्या आंतरिक हृदय परिवर्तनाने मुक्ती मिळू शकते। हे आपले तत्व विरोधी प्रवृत्तीची जाणीव असूनही बुद्धी पुरस्सर पुढे मांडण्याचे ज्यांच्यात धैर्य आहे, अशा भगवान बुद्धाच्या रूपाने एक समाजसुधारक लाभला आहे असे त्यांना वाटले। भगवान बुद्धाविषयी त्यांचा आदर इतका अमर्याद झाला की ते त्यास ताबडतोब शरण गेले आणि आपले शिष्य म्हणून आपला स्वीकार करावा अशी त्यांनी त्यास विनंती केली। एही भिक्खवे भिक्खूंनो या हा मंत्र उच्चारून भगवान बुद्धाने त्यांना आपल्या चष्म्यात प्रविष्ट करून आपल्या संघात प्रविष्ट करून घेतले। हे पंचवर्गीय भिक्खू म्हणून पुढे ओळखले जाऊ लागले। बघा, तर यामध्ये जे भगवान बुद्धांनी भूमिका मांडलेली आहे मुक्तीची, मोक्षाची दोन भाग निघाले आता। एक तिकडला मोक्ष आहे का बा मेल्यानंतर मोक्ष प्राप्त होते, इथं भगवंताने जिवंतपणेच मोक्ष मिळवून दिला। जिवंतपणेच, मरणाची तुम्हाला वाटच पाहिजे का नाही, जिवंतपणे मोक्ष, इतकं भयंकर ज्ञान। आता मोक्ष म्हणजे काय, तर ते अनंत होणे, जिवंतपणातच ते आहे ना, आपण म्हणतो निब्बाण सच्चीकरणता, निब्बाण अवस्था प्राप्त करणे। निब्बाण अवस्था म्हणजे दुःखातून मुक्त, जिवंतपणे निब्बाण प्राप्त होते। काही जण काय करतात, मेल्यावर निब्बाण लावतात, मेल्यावर नाही लागत। जिवंतपणे निर्वाण अवस्था प्राप्त होते। निर्वाण म्हणजे दुःखातून संपूर्ण मुक्त, लय महान अशी अवस्था आहे ते, त्यालाच मोक्ष म्हटले आहे ते। मुक्ती, दुःखातून मुक्त, निब्बाण झाला का दुःखातून मुक्त, निर्वाण अवस्था। मग निर्वाण झालेला व्यक्ती जो शरीर त्यागतो त्याचा मृत्यू नसते होत, मग तो शरीर त्यागत असते जागृत अवस्थेमध्ये। त्याला माहीत असते का माझं शरीर आता जाणार आहे बा, इतकं महान अशी अवस्था असते निब्बाण अवस्था। आणि मग तो शरीर जेव्हा त्यागते त्याला मेला असं म्हणता येत नाही, मृत्यू झाला असंही म्हणता येत नाही, त्यांना म्हणत असतात मग परिनिब्बाण म्हणावं लागते। किंवा सामान्य मनुष्य जेव्हा जातात किंवा महान व्यक्ती जेव्हा जातात त्यांना म्हणत असतात कालकथित किंवा महाप्रयाण। कालकथित सामान्य व्यक्तींना पडद्याआड गेलेला, कालकथित म्हणजे पडद्याआड गेलेला। महाप्रयाण, महान पुरुषाला महाप्रयाण म्हणतात। भगवान बुद्धांना महापरिनिब्बाण म्हणतात, म्हणजे ज्यांनी निब्बाण अवस्था प्राप्त केली होती ते असे महान व्यक्तींनी त्यांनी शरीर त्यागले आहे, त्यांना महापरिनिब्बाण असे म्हणतात। शरीर त्यागला आहे ना, त्यांचा मृत्यू नसते होत, त्यांना असं शब्द लागतच नाही। ते जो म्हणते ना त्याला तो समजून घ्या मूर्खच आहे, त्यांना
भगवान बुद्ध मरण कधी झालं असा प्रश्नच नाही असू शकत. मरण नसते भगवान बुद्ध, त्यांचं परिनिब्बाण असते, महापरिनिब्बाण. मरण हे शब्द सामान्य लोकांना लागतात, सम्यक संबुद्धांना हा शब्द लागत नाही. म्हणून त्यांना महापरिनिब्बाण, जिवंतपणीच त्यांना मोक्ष प्राप्त होत असते, जिवंतपणीच. इतकी भयंकर ती अवस्था असते निब्बाणाची. तर या सगळ्या बाबी आपण समजून घेतल्या पाहिजे. आपण त्याला सांगण्याचा प्रयत्न केला, तुम्ही सुद्धा ते समजून घ्यायचा प्रयत्न कराल अशी मी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो. साधू साधू साधू.